आवादा वाईन एनर्जी ज्या पद्धतीने बीड जिल्ह्यात आली, बीड जिल्ह्याच्या त्या केस तालुक्यात खऱ्या अर्थानं संघर्षाची परिस्थिती निर्माण झाली. संतोष देशमुख प्रकरणही हे आवाजामुळेच घडलं. आणि आता आवाजामुळं ज्या पद्धतीनं रमेश घुलेवर ज्या पद्धतीचे आरोप केले जात आहेत आणि ज्या पद्धतीनं आरोपांची ही भडीमार खऱ्या अर्थानं या आवाजाच्या माध्यमातून होत आहेत. पण या खऱ्या अर्थानं या सगळ्या भूमिकेत आवाजा ही आता काय केंद्रबिंदू बनली आहे का? कारण की ज्या पद्धतीच्या प्रगतीच्या आणि ज्या पद्धतीच्या रिसोर्सेससाठी आवाजा या बीड जिल्ह्यात आली, विशेष करून धारूर आणि केस तालुक्यात यांचा एक प्रमुख लक्ष असताना आज आवाजा ही कशा पद्धतीनं ट्रोलिंग मध्ये सापडली आहे आणि वास्तविक स्वरूपात या दोन्ही प्रकरणांमध्ये आवाजाचं लक्ष, आवाजाचं नाव का केंद्रीभूत केलं जातं, आता याची चर्चा करण्यासाठी आपण समोर आलो आहेत. आज याचं विश्लेषण ह्याच्यासाठी करायचं आहे की या प्रकरणाचा खऱ्या अर्थानं सामाजिक परिस्थितीवर काय परिणाम पडला. हा प्रकल्प जरी बीड जिल्ह्याच्या या 2 तालुक्यांसाठी वरदान ठरणार असेल, तरी या राजकीय परिस्थितीनं याची काय दुरावस्था करून ठेवली. आणि आजही ज्या पद्धतीने रमेश घुलेवर या आरोपाची भडीमार करून ज्या पद्धतीने आवाजा ही लक्ष केंद्रित या प्रकरणात करते, खऱ्या अर्थानं ह्याचं काय स्वरूप आहे याचंच विश्लेषण करण्यासाठी आज तुमच्या समोर आहे. नमस्कार, मी राजेश दुबे, मंथन मध्ये आपलं स्वागत आहे. कोणतीही विकास परियोजना आली की त्या भागातला आर्थिक विकास होतो, त्या भागातल्या लोकांना रोजगार मिळतो, त्या लोकांची नवीन एक पैसे कमवण्याची साधन म्हणून या योजनेंना पाहिलं जातं. पण आमच्या बीड जिल्ह्यात आणि विशेष करून धारूर आणि केस तालुक्यात याचा परिणाम उलटा घडतोय. ज्या पद्धतीनं या आवाजा कंपनीच्या माध्यमातून आमच्या भौगोलिक परिस्थितीचा फायदा घेण्यासाठी आणि जे राष्ट्र निर्मितीमध्ये एक वीज महत्वाची एक भूमिका बजावते ती निर्मित करण्यासाठी या पवन ऊर्जा कंपनी आमच्याकडे मार्गक्रमित झाल्या. आज वास्तविक स्वरूपात या पद्धतीनं ज्या ओसाड, उन्हाळ आणि ज्या महाराणाच्या जमिनी आहेत त्यांनाही या पवन ऊर्जेने आपलं केंद्र बनवलं आणि त्या जमिनी विकत घेत त्या माध्यमातून आपल्या पवन चक्क्या तिथे बसून विजेची मोठी निर्मिती केली जाते. पण खऱ्या अर्थानं जेव्हा याची कुदृष्टी ज्या पद्धतीने या प्रकल्पांवर पडली आणि ज्या पद्धतीची भूमिका या प्रकल्पांची झालेली आहे ना, त्यामुळे खऱ्या अर्थानं हे वरदान ठरण्याच्या ऐवजी या बीड जिल्हा या 2 तालुक्याला हा शाप म्हणूनच समोर आलाय. आज ज्या पद्धतीने सोशल मीडियाच्या माध्यमातून त्या रमेश घुलेवर या पवन ऊर्जेच्या माध्यमातून जे आरोप केले जात आहेत, या आवाजाच्या प्रकरणामध्ये ज्या पद्धतीची खंडणीची भूमिका मांडली जाते आणि वास्तविक स्वरूपात संतोष देशमुख प्रकरण सुद्धा ही आवाजा कंपनीमुळेच झालंय. कदाचित ही आवाजा कंपनी या भागात आली नसती आणि या आवाजा कंपनीच्या माध्यमातून ज्या पद्धतीच्या भूमिका या या 2 तालुक्यात निर्माण झाल्या आणि खऱ्या अर्थानं सामाजिक परिस्थिती खरी ढवळून निघाली. आज वास्तविक स्वरूपात ही आवाजा कंपनी या या 2 तालुक्यासाठी वरदान आहे की शाप आहे हे म्हणण्यापेक्षा आज ज्या पद्धतीच्या उद्रेकाचा केंद्र या दोन्ही ही आवाजा बनत चालली ना, त्याचा खऱ्या अर्थानं सामाजिक विश्लेषण झालं पाहिजे. कारण की कोणतीही परियोजना, कोणतीही विकास योजना जर आली तर त्याच्या माध्यमातून जी सकारात्मकता निर्माण होते, त्या भागातल्या लोकांच्या हाताला काम मिळतं, ज्या पद्धतीने त्या ठिकाणी एक नवीन उद्योगाची चालना मिळते आणि त्या आधारावर अनेक गुंतवणूकदार त्या ठिकाणी येतात. कारण की एका प्रकल्पाला दुसरा प्रकल्प हा जोड प्रकल्प निर्मिती व्हावा, त्याच्यासाठी लागणारी भूभाग असेल, त्यासाठी लागणारी जी परिस्थिती असेल आणि या परिस्थितीमुळे खऱ्या अर्थानं तो जिल्ह्याचा विकास ठरला जातो. जसं नगरचं झालं, नगरच्या जर तिसगाव पट्ट्यात आम्ही जर गेलो तर आम्हाला पवन ऊर्जेचं जी श्रंखला पाहायला मिळते आणि कधी कधी वाटत होतं की या तिसगावच्या घाटमधून जाताना की अशा पद्धतीचे प्रकल्प जर आपल्या भागात आले तर खऱ्या अर्थानं आपल्या भागाचा जो डोंगराळ प्रदेश आहे, जो महाराणाचा प्रदेश आहे, खऱ्या अर्थानं या ठिकाणी या पद्धतीची विद्युत निर्मिती सुद्धा होईल आणि व्यवस्थितपणे जी परिस्थिती आहे, ज्या पद्धतीचा याचा आलेख वाढत जाईल आणि गुंतवणूकदार म्हणजे जे नवीन उद्योजक या भागात आकर्षित होतील. पण जेव्हा या आवाजाच्या कंपनीच्या माध्यमातून मसाजोगच्या जवळच्या भागात
याची एंट्री झाली आणि ही एंट्री कशा पद्धतीनं आम्हाला घातक ठरली. एक होतकरू असलेला, दूरदृष्टी असलेला सरपंच आम्हाला या आवाजा कंपनीच्या कारणावरून गमावा लागला. ज्या पद्धतीची खंडणीची भूमिका असेल किंवा ज्या पद्धतीची माफियागिरी करून या आवाजाच्या परिस्थितीशी खेळण्याचा प्रयत्न. आता आवाजा ही वरदान घेऊन आली होती की शाप, हे आता आपणच ठरवलं पाहिजे. जर जिल्ह्याच्या परिस्थितीमध्ये ह्याला अशा पद्धतीने गुंडगिरी आणि माफियागिरीच्या माध्यमातून याला प्रोत्साहन मिळत असेल, ज्या पद्धतीच्या आवाजाच्या परिस्थितीत कॉपर चोरीच्या प्रकरण जास्त मोठ्या प्रमाणात होत असेल, कशा पद्धतीनं या गोष्टीचा लॉ अँड ऑर्डर म्हणजे कायदा आणि सुरक्षा ही ढाब्यावर बसत असेल, तर खऱ्या अर्थाने ही सगळी व्यवस्था सांभाळायची तरी कशाला. आणि वास्तविक स्वरूपात अशा विकासाचे पंख आम्हाला नकोयत, अशी ही भूमिका या जिल्ह्यातल्या लोकांची भूमिका मिळते. मग वास्तविक स्वरूपात जर अशा पद्धतीने बळी जात असतील, अशा पद्धतीने जर सोशल मीडियावरून आरोप होत असतील आणि अशा पद्धतीने सामाजिक परिस्थिती ही विकोपाला जात असेल, तर खऱ्या अर्थानं या कंपनीचे भविष्य आम्हाला आमच्यासाठी सुरक्षित आहे का आणि आमच्यासाठी उज्ज्वल होणार आहे का. कारण की ही परिस्थिती कशामुळे वाढली आणि कशा पद्धतीने ह्याला फोपावलं चाललंय, हा एक तपासाचा विषय आहे. याच्यावर स्वतंत्र SIT नेमली पाहिजे. कारण की कोणतीही गोष्ट आल्यानंतर खऱ्या अर्थानं त्याला सुरक्षा देणं, त्या यंत्रणेला त्या पद्धतीनं विकासासाठी जी एक ऊर्जा लागते किंवा जी परिस्थिती लागते ते पुरवणं हे राजकीय कार्यकर्त्यांचं काम आहे. राजकीय व्यवस्था खऱ्या अर्थानं या लोकांना प्रोत्साहित करत असते, ती दूरदृष्टी देत असते आणि त्याच्या माध्यमातून अनेक प्रकल्प या माध्यमातून जिल्ह्याशी जोडले जातात. मात्र आत्ताच्या परिस्थितीमध्ये जिल्ह्याला नेतृत्व नाहीये, जिल्ह्याची भूमिका मांडणारच सुद्धा कोणी नाहीये. प्रत्येक जण आपल्या पत्तरवाळीवर भात ओढण्याच्या मार्गावर आहे. प्रत्येक जण आपला स्वतःचा स्वार्थ बघतोय आणि या स्वार्थाच्या परिस्थितीमध्ये जी दयनीय अवस्था या जिल्ह्याची झालेली, त्या अवस्थेला पाहिल्यानंतर आज या पद्धतीचे जर बळी जात असतील, या पद्धतीच्या गुन्हेगारी वाढत असेल, या पद्धतीची भूमिका जर आमच्या अंगलटीत असेल, तर खऱ्या अर्थानं हे विकास पंख पाहिजे तरी कशाला. आवाजा आज खऱ्या अर्थानं या जिल्ह्याच्या भूमिकेत शाप म्हणून ठरली का. आवाजा ही खऱ्या अर्थानं आलेल्या परिस्थितीमध्ये ज्या पद्धतीने आज कायदा आणि सुव्यवस्था ऐरणीवर ठेवायची परिस्थिती आली, त्याला जबाबदार आवाजाच आहे का. हे असे अनेक प्रश्न आता सामाजिक पटलावर आम्हाला शोधावे लागतील. वास्तविक स्वरूपात हा 2 दिवसापासून ज्या पद्धतीनं आवाजाच्या माध्यमातून खंडणीखोर म्हणून या रमेश घोलेवर भडीमार होतोय, ज्या पद्धतीची या CDR रिपोर्ट तपासण्याची भूमिका तयार होते, खऱ्या अर्थानं या आवाजाच्या माध्यमातून एक SIT नेमून या परिस्थितीमध्ये किती जणांनी आपले हात रंगले, कशा पद्धतीने या सगळ्या प्रकरणाचा एक लाभ उठवण्यासाठी कोण टपलंय, याचा समाचार तर निश्चितपणे घेतला पाहिजे. कारण की कोणत्याही विकास कामाला जर अशा पद्धतीने खीळ टाकून त्याला खऱ्या अर्थानं शाप ठरवणारी लोक जर या जिल्ह्याच्या परिस्थितीमध्ये जर समोर येत असतील आणि या योजना उद्योगांना चालना देण्यापेक्षा जर गुन्हेगारीला जर चालना मिळत असेल, मग या परिस्थितीला कशामुळे ठेवायचं आणि कशामुळे वाढवायचं. बरे आमच्या जमिनी माळरानाच्या जमिनी तशाला तशा पडू दे, भले राष्ट्र निर्मितीच्या कामामध्ये आम्हाला नाही काही करता आलं तरी आमच्या मनात कसलाही क्लेश राहणार नाही. परंतु जर जिल्ह्याची सामाजिक परिस्थिती जर दुभंगत असेल, जिल्ह्यामध्ये अशा पद्धतीच्या गुन्हेगाऱ्या जर ऐरणीवर येत असतील, अशा पद्धतीने स्वतःची मक्तेदारी निर्माण करण्याचा प्रयोग होत असेल, मग अशा परिस्थितीत असे प्रकल्प येऊन करणार काय. शेवटी ऊसतोडी जर आमच्या नशिबातच लागलेली असेल, ऊसतोडीचा कोयता हे आमच्या आयुष्याला पोचलेला असेल, तर अशा प्रकल्पाच्या माध्यमातून नवीन प्रकल्प येऊन आमच्या लोकांना हाताला काम मिळालं तरी आम्हाला ते पसणार नाही. शेवटी मानसिकता ही गुलामगिरीची, एका विशिष्ट सामाजिक भूमिकेत आम्हाला जगण्याची सवय लागलेली आणि या जगण्याच्या परिस्थितीमध्ये जर असे प्रकल्प आले तर त्या प्रकल्पाची कशी हेळसांड करायची, कशा पद्धतीने ती स्वतःची जहागीर समजायची, पण स्वतःच्या जहागिरीच्या माध्यमातून त्याचा वापर आपल्या स्वतःच्या स्वार्थासाठी कसा करून घ्यायचा, हे आता आम्ही सिद्ध केलंय. आणि या सिद्ध केलेल्या परिस्थितीमध्ये
हे अवादा आज वरदान ठरण्याच्या ऐवजी जिल्ह्याच्या सामाजिक परिस्थितीसाठी शाप ठरू लागलेली. खऱ्या अर्थानं ही कायदा आणि सुव्यवस्था अबाधित करण्यासाठी जर असे प्रकल्प नाही आले तरी आम्हाला काही फरक पडणार नाही. कारण की महत्वाचा जो आहे तो जिल्ह्यातला सामाजिक ताणाबाण आहे, सामाजिक विचार आहे, संतांची ती शिकवणूक आहे. परंतु तीच मोडीच काढून आमची मक्तेदारी स्थापित करण्यासाठी आम्हाला एक नवीन प्रयोग करण्याची जर संधी मिळत असेल आणि अशा पद्धतीच्या गुंडगिरी ज्याच्यातून समाज व्यवस्था पुन्हा ढासळत असेल तर काय गरज आहे अशा व्यवस्थेची, काय गरज आहे अशा प्रकल्पांची. त्यामुळं शासनाने या आवाजाच्या माध्यमातून आतापर्यंत ज्यांनी आपले हात रंगवलेत, त्यांनी आपलं उखळ पांढरं करून घेतलंय आणि वास्तविक स्वरूपात या प्रकल्पांच्या माध्यमातून जी गुन्हेगारी वाढत चाललेली आहे, ज्या परिस्थितीमध्ये या गुन्हेगारीला प्रवृत्त करणारी ही व्यवस्था कशा पद्धतीनं काम करते ह्याचा समाचार घेतला पाहिजे. मुख्यमंत्र्यांचं कर्तव्य आहे, कारण की आता कोणी वाली राहिलेलं नाही कोणी. कारण की या वालीच्या पद्धतीने जर कोणी काम करायला गेलं तर तिसराच प्रकार सुरू व्हायला लागलाय. त्यामुळे आता मुख्यमंत्र्यांनी स्वतः जातीनं याच्यात लक्ष घालावं आणि ह्या सगळ्या प्रकरणावर एक SIT नेमून वास्तविक स्वरूपात काय घडलंय, कशामुळे घडलंय आणि ह्याची मुख्य कारण काय हे तपासणं आज काळाची गरज झालेली. नाही तर खऱ्या अर्थानं अशा परिस्थिती जर फोफावल्या तर वास्तविक स्वरूपात जिल्ह्याची तर परिस्थिती संपेलच. परत जिल्ह्यामध्ये ज्या पद्धतीची माफियागिरी आहे आणि ज्या पद्धतीची गुन्हेगारी ही नवी पद्धतीने फोफावली जाईल ना, ती रोखण्यासाठी आम्हाला विशेष प्रयत्न करण्याची गरज पडणार आहे. त्यामुळं वास्तविक स्वरूपात शासनाला जर या बीड जिल्ह्याची खरी काळजी असेल, या शासनाला या बीड जिल्ह्याची मूळ भूमिका जर जपायची असेल तर या सगळ्या प्रकरणावर खऱ्या अर्थानं पारदर्शकपणे तपास झाले पाहिजे. या प्रत्येक भागाचा आणि प्रत्येक घटनेचा अभ्यास केला पाहिजे आणि याच्यातून खऱ्या अर्थानं दोषी कोण आहेत याचा मलिदा लाटण्याचा प्रयत्न कोणी केलाय याची खऱ्या अर्थानं तपासणी आणि योग्य पद्धतीने त्याचा समाचार घेऊन या जिल्ह्याच्या सामाजिक ढाच्याला सुरक्षित ठेवण्यासाठी काय केलं पाहिजे. जर तुमच्या मनात याच्याबद्दल प्रश्न येत असतील, तुमच्या मनात याची शंकेच्या पाली चुकत असतील तर 100% कॉमेंटच्या माध्यमातून कळवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. नमस्कार.